मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री विष्णू पुराण। तर हे विष्णू पुराण एवढं छान पवित्र विष्णू पुराण वैशाख मासमध्ये आपलं चाललेलं आहे। तर जो कोणी हे विष्णू पुराण ऐकतो, विष्णूची स्तुती ऐकतो, विष्णूचे नामस्मरण करतो, त्याच्यावर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि सदैव त्याची कृपा राहते आपल्यावर। तर हे विष्णू पुराण आपण आज द्वितीय अंश ऐकणार आहोत। आतापर्यंत आपले प्रथम अंश चालू होते। जो कोणी प्रथम अंशचे जेवढे भाग ऐकले त्याला सर्व पापे नष्ट होऊन 12 वर्ष कित्येक महिन्यात पुष्कर तीर्थामध्ये स्नान केल्याचे त्यांना पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळाला असे समजावे। ज्यांनी ज्यांनी विष्णू पुराण आतापर्यंत जे जे भाग ऐकले आहे त्यांना पुष्करणी तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली। 1000 सहस्र गोदान ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली। त्यांचे पितर नरकातून मुक्त झाले। तर आता आपण द्वितीय अंश ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स येत आहे। शालिनी भक्तिसागरवर बी लिंग पुराण चालू आहे, तिकडे बी बऱ्याच काही कमेंट्स येत आहे। तर धन्यवाद, अशाच तुमच्या कमेंट्स करत राहा, माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तुमच्या कमेंट्समुळे मी थोडा वेळ काढून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। तर मित्रांनो, आता आपण श्री विष्णू पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। प्रियव्रत वंश द्वितीय अंश आहे विष्णू पुराणमधला। मैत्री म्हणाले, हे गुरु, तुम्ही पुराणाचा प्रथम अंशात विश्वरचनेचे वर्णन केले। त्यातील स्वयंभू मनुच्या प्रियवत आणि उत्तानपद या पुत्रांमधील दुसऱ्याचा पुत्र ध्रुव यांचा वृत्तांत तुम्ही सांगितला, पण प्रियव्रताविषयी तुम्ही काहीच सांगितले नाही। पराशर म्हणाले, प्रियव्रताचा विवाह कर्दभ ऋषीच्या कन्येशी झाला। त्यांना सम्राट व कुशी या 2 कन्या, 10 पुत्र झाले। ते पुत्र अतिशय बुद्धिमान, विनयी व मातापित्यांना अतिशय प्रिय होते। अमिग्र, अग्रीबाहू व वपुष्मान, धुतिमान, मेधा, मेधातिथी, भव्य, सवन, पुत्र आणि ज्योतिष्यमान हे 10 पुत्र होते। आपल्या बल व पराक्रमाने ते 10 जण प्रसिद्ध होते। मेधा, अग्निभाऊ व पुत्र तिघी योगात प्रवीण असून विरक्त होते। त्यांना आपले पूर्वजन्म आठवत होते। उरलेल्या 7 मुलांना राजाने 7 द्वीपे दिली। अग्निघालाला जंबूद्वीप, मेधातिथाला पलश, वंशुमानाला शाल्मल, ज्योतिषमानास कुश, धुतिमानास क्रोच आणि भव्य शाक द्वीप अशी राज्ये दिली। अग्निदहाला 9 पुत्र झाले। जंबूद्वीपाचे 9 विभाग पाडून अग्निदहाने त्यांना वाटून दिले। जंबूद्वीपाचे कोणते 9 विभाग त्यांच्या कोणत्या पुत्रास मिळाले ते ऐका। हिम वर्ष हा नाभी नावाच्या पुत्रास हेमपूर वर्ष, किम पुरुष या पुत्राला नैवध वर्ष हा भाग, हरिवर्ष या पुत्राला इलावृत वर्ष, मेरू पर्वत इलावृत या पुत्रास नीलाचलाजवळचे वर्ष, रम्य या पुत्रास श्वेत वर्ष, हिरण्यवाना शृगवाण, वृषु, कुरुस, गंधमादन वर्ष, केतुमालन आणि मेरूच्या पूर्वकडील भाग भद्राक्ष या पुत्रास दिला। मैत्री अशा रीतीने अग्निदहाने आपल्या पुत्रांना राज्य वाटून दिल्यावर तो निवृत्त झाला। नंतर तो शालिग्राम क्षेत्रात तप करण्यासाठी निघाला। त्यांच्या पुत्राच्या व राज्यामध्ये सर्व प्रकारची सुखे लोकांना होती। तेथे धर्म, अधर्म, श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ असे भेदाभेद नव्हते। युगे देखील बदलत नव्हती। हिमवर्षात राज्य करणाऱ्या नाभीची पत्नी मेरू देवी हिला अत्यंत कांतिमान पुत्र झाला। त्यांचे नाव वृषभ, त्याला 100 पुत्र होते। त्यामधील सर्वात मोठा भरत होय। धार्मिक राजा वृषभ यानंतर भरत हा हिमवर्षाचा राजा झाला। त्यामुळे त्याचे राज्य भारतवर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले। त्याला राज्य दिल्यावर वृषभ वनामध्ये पुल ऋषींच्या आश्रमात जाऊन राहू लागला। तेथे त्याने घोर तप केले। भरताने अनेक यज्ञ करीत आपल्या इच्छेप्रमाणे उत्तम राज्य केले। नंतर सुमती नावाच्या पुत्राला राज्य देऊन तोही शालिग्राम क्षेत्री गेला। तेथे योग अभ्यास करून अखेरीस तेथेचे त्याने आपले प्राण त्यागले। पुढच्या जन्मी तो योग्याच्या पवित्र कुलात जन्माला आला। ती कथा मी तुला नंतर सांगेन असे म्हणाले। सुमितीपासून इंद्रधुम्य हा पुत्र झाला। त्यांच्या वंशात पुढे शतजित राजा झाला। तेथून पुढे त्यांचा वंश फारच मोठा झाल्याने त्यांना भारतवर्षाचे 9 भाग गेले आणि बराच काल त्यांनी राज्य केले। वराकल्पाच्या पहिल्या मन्वंतराचा अधिपती म्हणून याच वंशातला त्याने सर्व जिंकले। महर्षी पराशर म्हणाले, हे मैत्रिया, तुला भूमंडलाचे वर्णन जे पाहिले आहे ते करावयास 1 वर्षही पुरणार नाही। पूर्वी 7 द्वीपांची नावे मी तुला सांगितली आहेत। त्यांच्या सर्व बाजूंनी खारे पाणी, उसाचा रस, दारू, तूप, दही, दूध, गोड पाणी यांनी भरलेले 7 समुद्र लागतात। जंबूद्वीप
सर्वांच्या मध्यभागी आहे आणि जम्बूद्वीपाच्या मध्यभागी मेरू पर्वत आहे. ते 84,000 योजनेने उंच असून 16,000 योजनेने जमिनीच्या आत घुसलेले आहे. अशा प्रकारे तो पर्वत म्हणजे पृथ्वीरूपी कर्णाची कर्णिकाच होय. त्यांच्या दक्षिणेस हिमवान, हेमकट आणि विशिद हे पर्वत, उत्तरेस नील, श्वेत, शृंगी हे पर्वत आहे. मेरू पर्वताच्या दक्षिणेस भारत, किमपुरुष आणि हरिवर्ष हे भूभाग आहेत. मेरूच्या उत्तरेस क्रमाने रम्य, हिरण्यमय आणि कुरु ही वर्ष म्हणजे भूभाग आहेत. यामधील प्रत्येक भूभाग 9,000 योजनेने विस्तारलेले आहेत. या सर्वांच्या मध्यभागी इलावृत हा भूभाग आहे. यामध्ये सोन्याने युक्त असलेला मेरू पर्वत आहे. त्यांच्या चारी बाजूस मंदार, गंधमान, विपुल व सुपार्श्व हे पर्वत पसरलेले आहेत. त्या पर्वतावर उंच उंच वृक्ष आहेत. ते जणू त्यांच्यावरील ध्वज आहेत. कदंब, जांभूळ, पिंपळ, वड अशा त्या वृक्षांची फळे हत्तीप्रमाणे मोठी असतात. ती फळे जेव्हा पडतात तेव्हा ती फुटतात. त्यांचा रस एकत्र येऊन जंबू नावाच्या नदी वाहू लागते. या नदीचे पाणी अतिशय औषधी आहे. तेथे अरुणई, महाभद्र, असितोस आणि मानस ही 4 पवित्र सरोवर आहे. इतर अनेक पर्वत आहेत. जो कोणी ह्या मंडलांचे, जो कोणी या नद्यांचे नावं ऐकतो त्यांना त्या नद्यांमध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि विष्णूंच्या चरणांपासून त्यांना जागा मिळते. विष्णूंच्या चरणांपासून उगम पावलेली गंगा नदी चंद्रमंडलाला फेरून मारून स्वर्गातून ब्रह्मपुरी येथे खाली पडते. ती तेथे पडल्यावर सीता, अलकनंदा, चशू, भद्रा असे तिघी 4 भाग होता. या 4 दिशांना वाहू लागतात. त्या नद्या पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर दिशांना अनुक्रम जातात. त्यापैकी अलकनंदा दक्षिणेस म्हणजेच भारतात येते. तिचे 7 भाग होऊन अखेरीस ती समुद्रास मिळते. अशा प्रकारे आसमंत असलेल्या मेरू पर्वताचा मध्यभाग हा अतिशय रम्य आणि सुंदर आहे. तेथे असलेल्या गुना व उपवनामध्ये देवी देवतांची सुंदर मंदिरे आहेत. येथे यक्ष, किन्नर, गंधर्व रात्रंदिवस क्रीडा करीत राहतात. म्हणून या ठिकाणास पृथ्वीवरील स्वर्ग मानलेले आहे. तेथे फक्त धार्मिक लोकच जाऊ शकतात. पाप करणारे तेथे पोचतच नाही. हे सर्व द्वीपांमध्ये हैग्री, वराह, कुर्म, मत्स्य अशा रूपांमध्ये भगवान विष्णू नित्य राहतात. तर कोणत्या ठिकाणी जे लोक धार्मिक आहे ते पोचतात, तर रमणीय जे जे स्थान आहे, अलकनंदा वगैरे ह्या नद्या ज्या आहेत, या अशा मेरू पर्वताच्या मध्यभाग अतिशय रमणीय आणि सुंदर आहे. या तेथे असलेल्या गुहा, उपवनामध्ये देवदेवांची सुंदर मंदिरे आहेत. येथे यक्ष, किन्नर, गंधर्व. मेरू पर्वताचा मध्यभाग हा अतिशय सुंदर रमणीय आहे. तेथे खूप धार्मिक लोक जे असतात तेच तेथे पोचतात. तेथे यक्ष, किन्नर, गंधर्व रात्रंदिवस किन्नर क्रीडा करीत राहतात. म्हणून या ठिकाणास पृथ्वीवरील स्वर्ग मानले गेलेले आहेत. तेथे फक्त धार्मिक लोक जाऊ शकतात. पाप करणारे तेथे पोचतच नाही. अशा या पवित्र स्थानी जो कोणी या पवित्र कथा जो कोणी ऐकतो त्यालाच ते लोकांची प्राप्ती होते. भूगोल व खगोलाचे वर्णन. श्री पराशर म्हणाले, मैत्रीस सांगू लागले, समुद्राच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या भूभागास भारतवर्ष म्हणतात. या प्रदेशात महेंद्र, मलय, सह्य, शक्तिमान, वृक्ष, विद्य, परियात्र असे पर्वत आहेत. या भारतवर्षाच्या इंद्रद्वीप, कमेरू, ताम्रपर्ण, गबिस्तामान, नागद्वीप, सौम्य, गंधर्व आणि वारुण असे एकूण 8 विभाग असून 9वा भाग म्हणजे समुद्राने वेढलेले 1000 योजनेने विस्ताराचे बेट होय. भारताच्या पूर्वेस किरात आणि पश्चिमेस यवन लोक राहतात. भारतवर्षातील पर्वतावर अनेक नद्या उगम पावतात. शतुद्र, चंद्रभागा, वेद, स्मृती, नर्मदा, सुरसा, तापी, पयोशयवनी, गोदावरी, कृष्णावणी, कृतमाला, ताम्रवर्णी, त्रिसामा, आरकुल्या, ऋषिकुल्या, कुमारी अशा संख्येत नद्या वाहत जातात आणि समुद्रास मिळतात. जम्बूद्वीपाप्रमाणेच लक्ष, शाल्म इत्यादी सर्व द्वीपांचे वर्णन केल्यानंतर त्यांनी तेथील राजांचे व प्रजेंचे वर्णन केले. त्यानंतर 7 पाताळ लोकांचे वर्णन करून मग रौरव, असपत्रवन, कालसूत्र अशा नरकांचे वर्णन केले. नंतर ते खगोलातील लोकांचे वर्णन करू लागले. पराशर म्हणाले, हे मैत्रिया, पृथ्वीचा जेवढा विस्तार आहे आणि सूर्य चंद्राच्या किरणाचा प्रकाश येथे जेवढा दूर पोचतो तेवढा पृथ्वीचे वलय होय. पृथ्वीचा विस्तार व वलय जेवढे आहे तेवढाच विस्तार असलेला भूर लोक आहे. पृथ्वीपासून 1,00,000 योजनावर सूर्यमंडल आहे. तेथून 1,00,000 योजनेने दूर चंद्रमंडल आहे. त्याही 1,00,000 योजनेवर नक्षत्रमंडल आहे. नक्षत्रमंडलापासून 2,00,000 योजनावर बुध असून तेथून 2,00,000 योजनावर शुक्र आहे. तिथपासून 2-2 लाख योजनावर अनुक्रमे मंगळ, गुरु, शनी येतात. शनीच्या पासून 1,00,000 योजनेवर संपूर्ण ज्योतिष्य चक्र आहे. या संपूर्ण ज्योतिष चक्राचे जणू नाभीवर ध्रुव तारा आहे. ध्रुव हा अत्यंत महत्त्वाचा तारा आहे. मी तुम्हाला ध्रुवची कथा सांगितलेली आहे की ध्रुवने साक्षात विष्णू भगवानांना प्रकट केलं. विष्णू भगवानांच्या हातात जे शंख, चक्र, गदाधारी होतं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा त्याने रात्रंदिवस 5 वर्षाच्या असतानाच त्यांनी विष्णू भगवानांना खूप प्रसन्न
प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद ध्रुवजवळ म्हणजे सर्व ग्रहांमध्ये त्यांचं स्थान एकदम पवित्र आणि पुण्यमयी आहे. जो ध्रुव नाव हे सुद्धा ऐकतो तरी त्याचे पापे जळून भस्म होतात. त्यांच्या सोतेली माताने त्यांच्या वडिलांच्या मांडीवरून उतरवलं होतं की तुझा हा अधिकार नाही, तो अधिकार माझ्या मुलाचा आहे. असे ज्यावेळेस त्यांची माता त्याला म्हणाली होती ध्रुवला, तर ध्रुवला अति राग आला, क्रोध आला आणि खूप हे झालं त्याला आत्मग्लानी. म्हणजे मी आता काय करू ना काय नाही, कोणत्या ठिकाणी माझी जागा होईल. 5 वर्षाच्या ध्रुवने रात्रंदिवस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा खूप वर्षापर्यंत त्यांनी जप केला. विष्णू भगवानांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्या ज्या हृदयावर ध्रुवच्या हृदयावर साक्षात विष्णू चक्र ध्रुवला लावलेलं आहे. म्हणून या ध्रुव ताराला एवढं महत्त्व आहे की आज पण या आकाशात ध्रुव तारा दिसतो. तुम्ही आकाशात बाहेर निघा, तुम्ही अंगणामध्ये निघा आणि आकाशात तुम्हाला ध्रुव तारा आणि 3 चांदण्या ज्या दिसतील ध्रुवच्या आजूबाजू, तर या 3 हरणी आणि तो एक ध्रुव तारा असे आहेत. त्या 3 हरणी कोण आहेत? शिवलीला अमृतामधल्या हरणाची कथा जी आहे माझी शालिनी भक्तिसागरवर तुम्हाला मिळून जाईल. तर त्या 3 हरणी आज बी त्या आकाशात दिसतात हल्ली. तर तुम्ही बाहेर निघणार, आकाशाकडे पाहणार, ध्रुव तारा हा एकदम चमकतो. त्या ताऱ्याजवळच तुम्हाला 3 तारे जे दिसतील त्या हरणी आहेत. म्हणून ध्रुवामधून 1 कोटी योजनाने उच्चावर मोहर लोक आहे, त्यात सिद्ध लोक राहतात. तेथून 2 कोटी योजनावर जनलोक असून जनलोकापासून 8 कोटी योजनावर तपलोक आहे. तपलोकापासून 12 कोटी योजनावर सत्यलोक, ब्रह्मलोक, गोलोक अशा सर्व लोक आहेत. जो कोणी या गोलोकाची आणि ज्या कोणी या 18 लोकांची कथा ऐकतो, वाचतो, कोणाला सांगतो, त्याचे संपूर्ण पापे जळून भस्म होतात आणि त्याच्यावर विष्णू भगवानांचा आशीर्वाद राहतो. यानंतर सूर्याच्या दिव्य रथाचे सूर्याचे वर्णन करून श्री पराशर म्हणाले, आकाशातील आकृतीमधून शेपटीत ध्रुव स्थिर असतो. हाच ध्रुव स्वतः फिरून राहून राशीचक्राला फिरवतो. सूर्याची किरणे म्हणजे ढगाखेरीज पडलेल्या दिव्य पाऊस, ही किरणे म्हणजे आकाशगंगेतून येणारे जल. त्यांच्या स्पर्शाने ती किरणे आकाशगंगातून येणारे जल स्पर्शाने पापाची पुटे धुतली जातात. म्हणून हा धारा अमृतमय होत या सर्व ज्योतिष्य चक्राचा आधार असून त्या सर्व शेपटीत आहे. त्या शिशुमार ताराकृतीच्या हृदयात असलेल्या आधार स्वतः भगवान विष्णू होत. श्री पराशरांनी त्यांना सूर्यमंडल आणि ऋतू या 2 चक्रामधील संबंध सांगून चंद्र, बुध, गुरु, शनी इत्यादींच्या रथाचे वर्णन करून ते म्हणाले, शिशुमार चक्राचे दर्शन जो मनुष्य रात्री करेल तो त्या दिवशी केलेल्या पापांपासून मुक्त होईल. आपण दिवसभरातून काही पापे चांगली काही कर्म चांगली करतात, काही आपल्या हातून वाईट कर्म होतात, ते पाप लागतं. अशी काही छोटी छोटी पापे आपली जे कळत न कळत आपण या कथा जर श्रवण करतो तर त्या जे पापे आहेत ते जळून भस्म होतात. म्हणून दिवसा झोपू नये, कथा ऐकत राहावे. जर दिवसा झोपल्याने सुद्धा पाप लागते. आपण म्हणतो की माझ्या हातून काय पाप घडलं, झोपले पाप लागले, निंदा केली पाप लागते, चोरी केली पाप लागते, कोणाबद्दल ईर्ष्या केली पाप लागते, कोणाबद्दल वाईट बोललो पाप लागते. जे काही छोटी छोटी काही गोष्टी आहेत आपल्याला समजत नाही की आपण काय पाप करतोय नाही करतोय, ते फक्त आपल्या आत्म्याला आणि परमात्म्याला माहिती राहतं. म्हणून या कथा श्रवण करत राहायचे आणि पापमुक्त होऊन पुण्याचा वाटा घेत राहायचा. म्हणून मैत्रियांनी विचारले, हे भगवान, पृथ्वी, समुद्र, नदी, गृहस्थिती, भारताचे खंड, 7 पाताळलोक, स्वाद्वीपे, नरक, रुद्रलोक, ग्रह, तारे, नक्षत्र, लोकमार, 12 महिने, त्यातील सूर्याचे स्वरूप असे सर्व आपण मला सांगितले. पण आपण भगवंतांच्या अंश रूपाचे वर्णन केलेत. परंतु मला अजून एक शंका आहे. राजा भरत हा परम पवित्र आणि शालिग्राम क्षेत्री जाऊन राहू लागला आणि राजभोगाचा त्याग करून तो तेथे नित्य योगमग्न राहून भगवंताचे ध्यान करीत राहिला, तरी त्याला मोक्ष न मिळता परत एक जन्म घ्यावा लागला. हे कसे बरं? पवित्र क्षेत्री राहून त्याने केलेला ईश्वर चिंतनाचा काही उपयोग झाला नाही का? त्याने सर्व त्याग राजपाट सोडून त्याने तो जंगलात गेला. तेथे त्याने शालिग्राम क्षेत्री राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला. जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करतो, पिंपळाच्या झाडाला दिवा लावतो, त्यांच्या घरात पितृदोष राहत नाही. चिडचिड घरात, कायमची कटकट जी असेल, काही कर्ज झालेलं असेल तर ती सुद्धा दूर होते. शनिवारी 4:30 वाजे तर 7:30 पर्यंत प्रदोष कालापर्यंत पिंपळाच्या वृक्षाखाली नित्य नेम दररोज 4:30 वाजता महालक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली विराजमान राहते. जो कोणी प्रदोष कालामध्ये पिंपळाच्या झाडाला दिवा लावतो तरी सुद्धा माता लक्ष्मी त्याच्यावर
प्रसन्नतेने त्याच्या घरी येऊन जाते. दररोज लावणे जमले नाही तर दर शनिवारी शमीच्या झाडाला दिवा लावायचा सरसोच्या तेलाचा आणि पिंपळाच्या झाडाला पण सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा 4:30 वाजता. तेव्हा माता लक्ष्मी विराजमान राहते. तुमचे कसलेही कार्य असो ते कार्य तुमचे निर्विघ्नपणे पार पाडते. काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई माझा मुलगा खूप दारू पितो, त्याची दारू सोडायची. तर जे कोणी दारू पितात त्यांना सांगायचं नाही की आम्ही ह्या पाण्यात काय टाकलंय. तुम्ही शिवलीला अमृताचा 11वा अध्याय माझा दोघी चॅनलांवर भेटतील. तुम्ही सतत 7 दिवस त्या अध्यायाचे पारायण करा. दिवसातून 3 वेळा ऐका. एक पाण्याची बाटली जवळ ठेवा, 2 अगरबत्ती लावा, त्या 2 अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका आणि ते पाणी तुम्ही शिवशंभूला प्रार्थना करा की या माणसाची, या मुलाची, या कोणाची दारू पित असेल तो मनुष्य तर त्या दारू पिणाऱ्याची दारू सुटून जाय शिवशंभू अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि ते पाणी तुमच्या मटक्यात टाकायचे. तुम्ही स्वतः पण पिलं तरी पण चालेल, पण तुम्हाला जो दारू पित आहे जो व्यक्ती दारू पित आहे, जो व्यक्ती सिगरेट पित आहे, जो व्यक्ती काही व्यसनेत आला या जो कोणी बिमारी रोगाने ग्रासलेला आहे प्रत्येक इलाजावर रामबाण इलाज आहे. 1 ग्लास पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये थोडी रक्षा टाका. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून निघणार आहे आणि तुम्हाला ते पाणी आपल्या घरात शिंपडायचे. निगेटिव्ह ऊर्जा जाण्यासाठी अंगणात शिंपडायचे. आपली मुलं ऐकत नसेल आपल्या मुलांना द्यायचे. ज्यांना काही व्यसन आहे, ज्यांना काही रोग आहे त्यांच्या रोगांवर सर्व इलाजांवर 3 वेळा शिवलीला अमृताचा अध्यायचा 11वा अध्याय शालिनी भक्तिसागरवर या शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. सर्च करा आणि सकाळी 4 वाजता, दुपार 11 वाजता आणि संध्याकाळी 4:30 वाजता असे 3 वेळा तुम्हाला हे पाणी दिवसातून त्या व्यक्तीला द्यायचं आहे. त्याचा कसला पण आजार असो तो अगदी बरा होईल. 100% गॅरंटीने सांगते. ज्या अध्यायात साक्षात शिव आहे म्हणून तुम्हाला ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आणि प्यायला द्यायचं आहे, मटक्यात टाकायचं आहे. ज्या व्यक्तीला देत आहे त्याला सांगायचं नाही की हे पाणी याद द्यायचं आहे की काय. खूप जणांना फरक पडलेला आहे कारण काही कमेंट्स आलेले आहे जे ड्रग्स करत होते. काय ड्रग्स काय असतं ते, तर अशा जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ते जे कोणी ड्रग्स करतं म्हणे की त्यांच्यासुद्धा मी त्यांना मेसेजने रिप्लाय दिलेला होता की माझा मुलगा 21 वर्षाचा आहे आणि तो ड्रग्स, दारू, काय सिगरेट काय काय पित होता काय. तर मी त्याला हेच सांगितलं तर म्हणे तो मुलगा आज 21 वर्षाचा तुमचा अध्याय, तुमचा व्हिडिओ ऐकल्याशिवाय राहत नाही. मी तुमची शतशत नमन करते. त्या दीदींची अशी बुलढाण्याहून कमेंट्स आलेली होती की आज माझा मुलगा जो चांगला झाला तर तुमच्यामुळे, म्हणून मी तुमचे उपकार कधी फेडणार नाही आणि माझा मुलगा तुम्हाला बघण्यासाठी आतुर आहे. तर मी हे रिव्हील फेस मध्ये टाकत राहे. ज्यांना माझा फेस बघायचा असेल दोघी चॅनलांवर शॉर्ट्समध्ये तुम्हाला मिळून जातील. तर म्हणून मी 2-3 महिन्यापासून आता जास्त शॉर्ट्स रिव्हिल्समध्ये या फेसमध्ये टाकत आहे. खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की तुमचा आवाज एवढा चांगला आहे तर आम्हाला तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही कसे आहेत. मी तुमच्यासारखीच आहे, तुम्ही जसे आहे तसे मी आहे. फक्त मी कथा वाचन करून तुमच्यापर्यंत पोहोचवते. हा माझा आवड आहे, छंद आहे. तुम्ही चांगल्या कमेंट्स करतात म्हणून मी कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहते आणि तुम्हाला फरक पडतो. खूप जणांना फरक पडला आहे. पाहिजे काय श्रद्धा आणि विश्वास. तुम्ही किती श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला देताय. असं पण तुम्ही विष्णू पुराण कथा श्रवण करत आहे तरी पण एक पाण्याचा ग्लास ठेवून घ्या. त्या पाण्याच्या ग्लासमध्ये थोडीशी रक्षा टाका. मोबाईल लावून ठेवून द्या आणि ते पाणी आपल्या पूर्ण घरभरात शिंपडा. अन्नपूर्णा माताचा खरोखर वास राहील, माता लक्ष्मीचा खरोखर वास राहील. हळूहळू कमी होतं. तुम्ही म्हणणार आज पाणी शिंपडलं आणि मग लगेच संध्याकाळपर्यंत फरक पडायला पाहिजे. आपण दवाखान्यात पण जातो डॉक्टरांकडे तर हळूहळू 3 दिवसाची दवाई देतो डॉक्टर पण आपल्याला की 3 दिवसाची दवाई घ्या आणि मग तुम्हाला बरं वाटेल. तर आपल्याला हळूहळू बरं वाटतं. तसं आपण या कथा ऐकतो आणि पाणी आपण घरात शिंपडलं या ज्या व्यक्तीला प्यायला देतो आहे हळूहळू त्याच्या शरीरातील जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, जे काही त्याला नजर लागलेली, जे काही त्याचा दोष लागलेला आहे काही, तो हळूहळू कमी होऊन मग चांगला होतो. तसं या पाण्याचा बी प्रभाव, सर्वात जास्त प्रभाव पाण्यामध्ये आहे. जर तुम्ही पाणी काय म्हणतो आपण पाण्यामध्ये जागृत आहे शक्ती, सर्वात जास्त शक्ती जागृत पाण्यामध्ये आहे. म्हणून ग्लास हातात घ्यायचा, हनुमान चालीसा बनायची 2 मिनिटाची तर हनुमान चालीसा
स्पीडने म्हटली जाते, जास्त वेळ पण नाही लागत, 1.5 मिनटं लागतो 40 लाईन म्हणायला. पण पाहिजे काय, वेळ आणि श्रद्धा आणि आतुरतेने तुम्ही हनुमान चालीसा बोलायला पाहिजे. ज्या व्यक्तीला भूत पिशाची बाधा आहे, जर कोणाचं ऐकत नाही आहे या काही तर सपाट्यात आलेला आहे, हनुमान चालीसा पठन करा आणि हातात धरा तो ग्लास आणि जय हनुमान ज्ञानगुण सागर जय कपिशती लोक उजागर जे चालू करून द्या तुम्ही हनुमान चालीसा. आणि त्याच्यात पण थोडी रक्षा घालून, जो व्यक्तीला भूत पिशाच बाधा झाली, कोणाला काही फरक पडत नाही, त्याच्या डोळ्यांवर ते हनुमान चालीसाचं डोळे उघडे करून पाणी शिंपडा आणि ते पाणी त्याच्या डोक्यावर थोडंसं टाकून आणि मग त्याला प्यायला द्या. 100% गॅरंटी की जय श्रीराम साक्षात विराजमान होऊन जातील आणि भूत पिशाची बाधा दूर करतील. असे काही जे रामबाण इलाज आहे. पॉझिटिव्ह, फुल पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आपल्या शरीरामध्ये, एवढी शक्ती पाहिजे आपल्या शरीरामध्ये की दुरून कोणाची जी शक्ती आहे ती खेचण्याची आपल्यामध्ये पॉवर पाहिजे. आपण इथे बसलेलो आहे, मी तुम्हाला इथे बसून हा उपाय सांगते तर तुमचा फरक पडलाच पाहिजे. एवढं 100% गॅरंटीने एवढी शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. जो कोणी आजारी व्यक्ती आहे तो किती बी दूर असो, कोसो दूर असो, जर त्याचा फोन आला, नजर उतरायची आहे तर त्याची नजर आणि फोनमध्ये जर त्याने सांगितलं की बरं नाही वाटत आहे, हा उपाय कर, तर हा उपायावर फरक पडलाच पाहिजे. एवढी शक्ती त्या जो उपाय आपण सांगतोय आणि जो काही करतोय आपण तो फुल पॉझिटिव्हने केला पाहिजे. तर त्वरित त्याचे 7 तासातच त्याला फरक पडेल. एवढा चमत्कारिक हे उपाय राहतात. पण श्रद्धा आणि विश्वास आणि मन पॉझिटिव्ह पाहिजे. समोरच्याची किती बी निगेटिव्ह ऊर्जा राहील तर ती निगेटिव्ह ऊर्जा त्याची जळून भस्मच व्हायला पाहिजे. एवढं या पाण्यामध्ये ताकद आहे. तसे हे ध्रुवचे हे अद्भुत चरित्र जो कोणी ऐकतो त्याच्यावर 100% भगवान विष्णूंची लीला परंपरा आहे. त्यांनी त्याला विष्णू भगवानांची कृपा प्राप्तच होते. तर असं हे शिवलीलामृताचं पारायणाचं पाणी द्या. काही छोटे जे उपाय आहेत त्यांना मी काही उपाय कथा सांगते. जे मी सांगत होती की पापकर्मामधून आपण सुटका होते, की पापकर्म कसे नष्ट होतात आपले, तर असे आपले पापकर्म नष्ट होतात. कळत न कळत चुका होतात, यांना काय म्हणतात, पापकर्म. आपण या कथा ऐकतो, त्या कथा ऐकून श्रवण करून आपले हे पापांपासून आपण मुक्ती मिळतो. आपल्या मुलांच्या प्रगती व्हायला सुरुवात होते. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हायला पाहिजे, आपल्या घरात धनधान्याचा भंडार भरलेला पाहिजे, आपल्या घरात प्रत्येक वस्तू अवेलेबल पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. पण काही ना काही गोष्टी कोणाला प्रत्येक वस्तू कोणाला या सृष्टीमध्ये, या जीवामध्ये प्रत्येक गोष्टी एक तरी कमी राहील. तुमच्यापासून तर माझ्यांपासून एक वस्तू तरी काहीतरी कमी राहील की आपल्या मनाला असं वाटतं यार ही गोष्ट काहीतरी कमी आहे तर ही तरी पाहिजे. पण ती जी पाहिजे आहे आपल्याला ती आपण कथा श्रवण करून काही उपाय करून आपण ती वस्तू प्राप्त करू शकतो. फक्त पाहिजे मनाला शांती आणि जे काही आपल्याला जवळ आहे त्यामध्ये समाधान पाहिजे. जर समोरच्याचा महल आहे आणि तो महल मला पाहिजे, पण तो महल त्याच्या कर्माने समोरच्याला मिळाला आहे आणि आपल्या कर्माने जे काही भाग्याने जे काही आपल्याला मिळालं आहे त्याच्यात आपल्याला संतुष्ट राहायचं शिकायचं आहे. प्रत्येक गोष्टी कमी राहतेच असं समजू नका. आता कोणाजवळ आई वडील आहे तर माझ्याजवळ माझे आई वडील नाही आहे. प्रत्येक वस्तू कोणाजवळ ही रावलेलीच राहते, पण समाधान करावं लागतं. सासू सासऱ्यांनाच मी आई वडील म्हणून त्यांची सेवा करते. माझे सासरे 80 वर्षाचे, सासू 75 वर्षाची. तर माझे आई वडील लहानपणी माझी आई मी 2-2.5 वर्षाची होती तेव्हापासून माझी आई शांत झालेली आणि अजून पण मला आईच्या प्रेमासाठी मी खूप तरसली. पुराणे माझ्या हातामध्ये अजून पण माझ्या डोळ्यात पाणी हुंडूक भरल्यासारखं होतं. कारण की असं वाटतं की काहीतरी मी पण काही पाप केलं असेल म्हणून माझी आई माझ्याजवळून देवाने हिरावून घेतली. मागच्या जन्मात या कोणत्या तरी जन्मात मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून मी 2-2.5 वर्षाची असताना माझी आई चालली गेली. माझा भाऊ 2 महिन्याचा होता तेव्हा माझी आई शांत झाली. डिलिव्हरी पिरियडमध्येच आजारी असल्यामुळे माझी आई शांत झाली. तर मला असं वाटतं की माझ्या हातून काहीतरी पाप कर्म झाले असेल. आम्ही 2 बहिणी 1 भाऊ आहे, तर काहीतरी आपल्यापासून काहीतरी झालेलं असेल म्हणून काही गोष्टी मला कमी आहे. तर ती काय आहे, आई वडील. जो खूप भाग्यवान राहतो त्याच्याजवळ आई वडील राहतात. खूप त्याने पुण्य कमवून घेतलेलं राहतं त्यालाच आई वडील राहतात. पण मला काय समाधानी करून घ्यायची का, की माझ्याजवळ सासू सासरे आहेत तेच माझे आई वडील आहे. तर मी त्यांची आई वडिलांप्रमाणेच सेवा करते. माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्या बगैर पुराणे हातात 2 मिनटंसुद्धा त्यांना करमत नाही. समोर दिसली नाही तर त्यांना असं वाटतं कुठे गेली शालिनी. कारण की मी त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवते. छोट्या गोष्टींवर त्यांची लक्ष ठेवत राहते की यांना काही कमी पडे ना, यांना काही कुठे कमी भासे ना, की आपल्याला ही गोष्ट अवेलेबल नाही, आपण म्हातारे झालेलो आहे तर आम्हाला कोणी मान सन्मान. प्रत्येक
प्रत्येक गोष्टी मी त्यांच्या छोट्या छोट्या खुश्यांवर, त्यांच्या छोट्या छोट्या आनंदांवर, की त्यांना आनंद कुठून भेटेल. घरात जे आजी बाबा लोक राहतात, म्हातारे लोक राहतात, त्यांचा आपण आदर करा, तरीसुद्धा महालक्ष्मी प्रसन्न राहते. पूजा करू नका, पण त्यांना काय पाहिजे आहे ते द्या. सकाळी नाश्ता द्या, चहा पाणी द्या, जेवण लागलं त्यांना जेवण द्या, त्यांचे कपडे धुवा, दिवसभर त्यांची सेवा करा. म्हणजे देवपूजा केलेल्याच्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. आणि त्याशिवाय नवरासुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतो. ज्या व्यक्तीचे, ज्या आपल्या नवऱ्याचे जो आई वडिलांची सेवा करतो, जी सून सासू सासऱ्यांची सेवा करते, तुम्ही बघून घे जा, जी सून सासू सासऱ्यांची सेवा करते त्यांचे मिस्टर त्यांच्यावर खूप प्रेम करतात. म्हणून माझे मिस्टर पण माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे मिस्टर खूप चांगले आहे. मला आईकडे बी जाऊ देत नाही, कुठं जाऊ देत नाही, माझ्यासोबत चल आणि माझ्यासोबतच आहे. माझे मिस्टर एवढे प्रेम करतात माझ्यावर. हे मला चांगली गोष्ट आहे की भगवंत काही ना काही, आपण एक गोष्ट कमी राहते आपल्यामध्ये, पण एक गोष्ट आपल्याला भगवंत त्याच्या डबल फळ देते. तसे मला माझे मिस्टर माझ्यावर खूप प्रेम करतात. आई वडिलांचं बी प्रेम देऊन देतात, घरातलं सर्वांचं प्रेम देऊन देतात. म्हणून एक गोष्ट कमी राहते तर दुसरी भेटते. म्हणून मनाला समाधानी पाहिजे की आपल्याजवळ जे आहे त्याच्यात संतुष्ट राहायचं शिकायला पाहिजे. असे काही हे उपाय आहे, काही असे आपल्या हातून पापकर्म घडलेले राहतात, तर त्यामुळे आपल्याला याची जी काही सजा असते ती मिळते. तर आता मी तुम्हाला सांगितलं, माझंच उदाहरण देऊन सांगितलं. काही जण असे म्हणतात की कमेंट्स आलेल्या होत्या काही जणांच्या की ताई धन्य तुमची माता की तुम्हाला जन्म दिलेला आहे तुमच्या माताने, की तुम्ही आमच्यापर्यंत कथा पोचतात. पण म्हटलं आता यांनाच सांगू काय की माझी माता तर धन्य आहे मला जन्म देऊन, पण मला सोडून गेलेली आहे. हे तुम्हाला सांगू कशी, पण तरी पण मी समाधानी करून घेते की काही माझ्या हातून मागच्या जन्मी या कोणत्या जन्मी काहीतरी पाप झालेलं असेल, म्हणून मला माझी आई माझ्याजवळून हिरावून गेलेली आहे. आणि मी खूप कोणाकोणाचं, माझी वय तर आता 42 वर्षाची वय झाली, अर्धी जिंदगी गेली माझी. किती वर्ष आहे ते देवालाच माहिती आता माझी. पण तरी पण मी हे धन्य म्हणते की ज्यांच्याजवळ आई वडील आहे, ज्यांच्याजवळ सासू सासरे आहेत, त्या मुलींनी पण त्यांची सेवा करा. आणि त्या सेवामध्येच पूजा आहे असं माझं म्हणणं आहे. आज मी तुम्हाला माझ्या मनातल्या बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. तुमचे 10-15 मिनटं कथा न सांगता ते उपायवरून टॉपिक निघाला, म्हणून मी तुम्हाला माझ्या मनाची गोष्ट सांगितली. सॉरी, माझा हुंडूक भरून आला आणि असं खूप वेळा होतं, पण मी कोणाला सांगू नाही शकत. खूप वेळा मला माझ्या आईची आठवण येते, खूप वेळा. अर्ध्या वयाची बी झाली मी, तरी पण मला असं वाटतं की आई वडील पाहिजे, आई पाहिजे. आई ही आपल्या डोक्यावर हात फिरवते, मायेचा आशीर्वाद राहतो. अंबे माता, दुर्गा माता हीच माझी आई आहे, मी तिलाच माझी आई समजते. तर मित्रांनो, असे काही उपाय करा की ज्याच्याने आपले पापकर्म कमी होतात आणि पुण्याचा वाटा जास्त होतो. तुमच्या खूप काही कमेंट्स येतात आणि माझ्या मनाला, आत्म्याला आधार देऊन जातात. तर अशा कमेंट्स करत राहा. तर सॉरी, खूप टॉपिक लॉंग झाला बोलण्यामध्ये. तर आता आपण ऐकूया अद्भुत सिद्धांत. मैत्रियांनी विचारले, हे भगवन, पृथ्वी, समुद्र व नदी, गृहस्थिती, भारताचे खंड, 7 पाताळलोक, 7 द्वीपे, नरक, उद्धरलोक, ग्रह, तारे, नक्षत्र, लोकपाल, 12 महिने व त्यातील सूर्य, सूर्याचे स्वरूप, असे सर्व आपण मला सांगितलेत आणि त्या भगवंताच्या अंशरूपाचे वर्णन केलेत. परंतु मला अजून एक शंका आहे. राजा भरत हा परमपवित्र अशा शालिग्राम क्षेत्री जाऊन राहू लागला. आपल्या राजभोगाचा त्याग करून तो तेथे नित्य योगमग्न राहून भगवंताचे ध्यान करीत राहिला. तरीही त्याला मोक्ष न मिळता परत एक जन्म घ्यावा लागला. हे कसे? पवित्र क्षेत्री राहून केलेल्या ईश्वर चिंतनाचा काही उपयोग झाला नाही का? त्याला परत जन्म का घ्यावा लागला असे सांगत आहे. तर पराशर म्हणाले, हे मैत्रिया, तो महाभाग भरत राजा शालिग्राम क्षेत्री परमेश्वराचे ध्यान करीत चिरकाल राहिला हे खरे. ध्यानी, मनी, स्वप्नी तो विष्णूंच्या नावाचा जप करीत असे. संयमित आचरण करून तो संगमरहित योगीच बनला होता. तो विष्णूचे यथासांग पूजन करून नित्य आराधनाही करीत असे. एक दिवस तो सकाळी नदीवर स्नान करावयास गेला. त्या नदीचे पाणी प्यायला एक गरोदर रिणी आली होती. ती अगदी प्रस्तुत व्हायला आली होती. तिचे पाणी पिऊन होताच तेथे एक भयंकर
सिंहगर्जना झाली। त्यामुळे अत्यंत भयभीत झालेले त्या हरणीने एक उंच जागी उडी मारली। एवढी उडी तिने मारल्यावर तिचा गर्भपातच खाली पडला आणि खूप उंच मारलेली उडी हा गर्भपात, यामुळे ती तत्काळ मरून पडली। त्या हरणीच्या गर्भातून तिचा बछडा खाली नदीच्या पाण्यात पडला। नदीच्या पाण्याबरोबर वाहू लागलेले ते पिलू भरताने पकडले। हरणाच्या त्या पिलाला घेऊन भरत आपल्या आश्रमात आला। त्या पिलाचे पालनपोषण भरत करू लागला। यथावकाश ते पिलू चांगलेच वाढू लागले। ते कधीच आश्रमाच्या आजूबाजू चरत असे, तर कधी लांब लांब जंगलात जात असे। ते आश्रमात परतेपर्यंत भरताला काळजी वाटू लागली। कोणी लांडगा सिंह यांनी तर खाल्ले नाही। त्याच्या खुराची चिन्हे उमटून ती जमीन कशी सोबत आहे, मला प्रसन्न करणारा तो मृग कोठे बरं गेला आहे, तो कधी परत येईल आणि माझ्या भाऊवर स्वतःची शिंगांनी खाजवून मला आनंद देईल। अशा प्रकारे राज्य, वैभव, बांधव व साऱ्यांचा मोह दूर सारणारा तो राजा भरत हरणाच्या मोहात गुंतू लागला। आणि तो भृगू जेव्हा आश्रमात परत येई तेव्हा राजाचे मुख फुलून उठे। अशा रीतीने हरणाच्या रूपाने त्याच्या समाधी मार्गात विघ्न निर्माण झाले। त्याच्यामुळे राजाचे चित्त चंचल झाले। अखेरीस राजाच्या मृत्यूचा काळ आला तेव्हा एखाद्या पुत्राप्रमाणे ते हरिण अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी परत राजाकडे पाहत होते। त्याच्याकडे प्रेमाने पाहत पाहत भरताचे प्राण गेले। हरिणच्या ठिकाणी मन गुंतून पडले असता भरताला मृत्यू आल्याने जंबूद्वीपातील एका महावनात त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला। या हरणाच्या जन्मात त्याला आपला पूर्वजन्म आठवत असल्याने तो शालिग्राम क्षेत्री येऊन राहू लागला। तेथील वाळलेली पाणी खाऊनच तो काही काळ राहिला। योग्य कालानंतर त्याने हरणाच्या देहाचा त्याग केला आणि पुढचा जन्म एका विद्वानाच्या वंशात त्याने घेतला। त्या घराण्यातील सर्वजण पंडित होते, ज्ञानी होते, त्यांची मुंज झाली होती। त्या गुरुने शिकवलेला तो शिकत नसे, तो अभ्यास करीत नसे। त्याला कोणी प्रश्न विचारला तर तो संस्कारीन, ग्रामीण भाषेत सारहीन वाक्य बोले। अस्वच्छ शरीर, मळके कपडे, घाणेरडे दात असलेल्या त्याचा लोक नेहमी अपमान करीत असे। योगसिद्धीच्या मार्गात सर्वात मोठी अडचण म्हणजे मान सन्मान होणे, तर नेहमी अपमानित होणारा हा लवकर सिद्धी मिळतो। याच कारणाने लोकांच्या संगतीपासून दूर राहून आणि लोकांनी अपमान करावा असेच योगी लोक आचरण ठेवतात। यामुळे भरत लोकांसमोर तसेच आचरण करीत होते। जे काही अन्न मिळेल त्यात समाधान मानून राहत होता। जेव्हा त्यांचा पिता मरण पावला तेव्हा त्यांचे भाऊ बंधू त्याच्याकडून कष्टाची कामे करून घेऊ लागले आणि शिळे पाखे खायला देऊ लागले। तो देखील सगळी कामे यंत्रवत थंडपणे करीत असे। तेथील राजाच्या सेवकांनी येऊन त्याला पकडून नेले, त्यास महाकालीला बळी देण्यासाठी सजवले। तेव्हा महाकालीने स्वतःच्या तीक्ष्ण तलवारांनी त्याला बळी देणाऱ्या राजसेवकाचे मुंडके उडवले आणि त्याची रक्त ती प्याली। एक दिवस सोवीर राजाच्या नोकरांनी त्याला पाहिले। भोई म्हणून काम करायला तो योग्य आहे असे त्यांना वाटले। त्यामुळे राजाची पालखी उचलण्यासाठी त्याने त्यास घेतले। राजा कपिल मुनीकडे मोक्षाचे ज्ञान मिळवण्यासाठी पालखीत बसून निघाला होता। पालखी विषम वेगाने चालली पाहून त्याने योग्याने भोयाने अटकले, तरीही पालखी तशीच चाललेली पाहून त्याने भोयाने पुन्हा अटकले। तेव्हा भोई भारताकडे बोट दाखवून म्हणाला, आमच्यातला हा भोई हळू चाललो आहे म्हणून पालखी नीट चालत नाही। राजा त्याला म्हणाला, अरे तू थोडा तरी वेळ ही पालखी वाहिली आहेस, तू एवढा दमलास का? दिसायला तर खूप धष्टपुष्ट आहे, तू एवढी श्रम करू शकत नाही। त्यावर भरत म्हणाला, हे राजा, मी काही जाडजूड नाही, मी तुमच्या पालखी उचललेली नाही आणि मी थकलेलोही नाही। त्यावर राजा म्हणाला, अरे तू तर धष्टपुष्ट दिसतो आहेस, तुझ्या खांद्यावरती आता ही पालखी आहे आणि पालखी वाहण्याचे श्रम होतास। त्यावर भरत म्हणाला, हे राजन, तू खरे काय बघतो आहेस? विशेषणे संध्या बाजूला ठेव, आता ही माझी पालखी तुझ्या खांद्यावर आहे, ते तुझे वाक्य ही खोटे आहे। मी काय म्हणतो ते ऐक। पृथ्वीवर 2 पाय आहेत, त्या पायांवर पोट आहे, पोटावर छाती, त्यावर खांदे, हात आहे, त्या खांद्यावर ही पालखी आहे म्हणून तिचा भार खांद्यावर आहे, माझ्यावर कुठे आहे? पालखीत तुझा म्हटला जाणारा देह आहे, तू आणि इथे मी असे दिसत असलो तरी तू किंवा इतर सर्व प्राणी पंचमहाभूतांनीच भरलेले आहे। सत्व, रस, तम या गुणांनी सर्व जीवांमध्ये कर्म निर्माण होता, ही अविद्या होय। या उलट आत्मा हा शुद्ध, अविनाशी, शांत, गुणरहित आणि निसर्गाच्या पलीकडील असून तोच सर्व जीवांच्या शरीरात भरलेला आहे।
तो वाढत नाही किंवा क्षीण होत नाही, त्यामुळे तू मला धष्टपुष्ट म्हटलेस ते कशालाच आधारावर मी थकलेलो आहे तो कसा. तसेच या पंचमहाभूतांनी पालखी बनली आहे, त्याच्या पंचमहाभूतांनी तू आणि मी सर्व जीवांचे शरीर बनले आहे. एवढे बोलून गप्प झालेल्या त्याच्या राजाने पालखीतून उतरून नमस्कार केला आणि तो म्हणाला, हे विद्वान हो, आपण ही पालखी खाली ठेवायची कृपा करा. हा या भोयाचा वेश घेऊन आलेले आपण कोण आहात आणि इथे कसा आला आहात हे सांगा. त्यावर भरत म्हणाला, हे राजन, मी कोण आहे ते सांगता येणार नाही. मी ते कसा या प्रश्नावर म्हणता येईल की आपण या क्रिया करतो त्या म्हणजे पूर्वी केलेल्या कर्माची फळे भोगणे होय. धर्म व अधर्म केल्यामुळे जी शुभ आणि किंवा अशुभ फळे मिळतात त्यांची सुख दुःख भोगण्यासाठी माणसाला किंवा जीवांना देह धारण करावा लागतो. म्हणून माझ्या येण्याचे कारण विचारण्यात काय हशील. राजा म्हणाला, ते बरोबर आहे, परंतु तुम्ही म्हणालात मी कोण आहे ते सांगता येत नाही. ते ऐकण्याचीच माझी इच्छा आहे. जो आहे तोच मी आहे असे का नाही. अहममुळे आत्मा कसा दूषित होईल. भरत म्हणाला, हे राजन, अहम शब्दाने आत्म्यात दोष येत नाही बरोबर, परंतु अहम शब्दाने आपले जे नाही तेथे आपलापणा वाटू लागतो, त्यामुळे दोषाचे कारण निर्माण होतात. अहंकार करल्याने दोष निर्माण होतात. जीभ, दात अशा अवयांनी अहम हा शब्द म्हणणारी वाणी म्हणजे अहम नव्हे अथवा आत्मा नव्हे. हातपाय डोके यांनी तयार होणारा देह ही आत्मा नव्हे. जर माझ्या शरीरापेक्षा भिन्न असलेले कोणी दुसरा आत्मा असेल तर सर्व जीवांच्या देहात एकच आत्मा आहे, तर ते काय, मी काय किंवा इतर जीव काय, भिन्न भिन्न असे म्हणतात येईल. म्हणून तू मी हे शब्द अप्रस्तुत आहे. म्हणून तू राजा आहेस, ही पालखी तुझी आहे, ही पालखी वाहणारे आहेत, ही सगळी तुझी प्रजा आहे. या वाक्यात तसा काहीच अर्थ उरत नाही. हे राजा, वृक्षाच्या लाकडाने तुझी पालखी बनलेली आहे. ही पालखी म्हणजे झाड की लाकूड. महाराज झाडावर बसलेले आहेत किंवा महाराज लाकडावर बसले आहेत असे कोण म्हणेल. विशिष्ट रचना केल्यामुळे ही पालखी बनली आहे. अशा या रचना वैशिष्ट्यामुळे पालखी छत्र चांबरे बनली आहेत. या न्यायाने माझ्या देहाकडे पहा. तसे स्त्री पुरुष, गायी बकरे, हत्ती घोडे, पशु पक्षी, झाडे, देवता या सर्व गोष्टी माझ्या म्हणजे रचना वैशिष्ट्यामुळे दिसणारे भेद होत. खरे म्हणजे हे भास होत. जसे असे तेथे होत नाही तोच परमार्थ. हे राजा, तू सर्व प्रजांसाठी राजा आहेस. तुझ्या राण्यांसाठी पती आहेस, पुत्रांसाठी पिता आहेस, शत्रूंसाठी शत्रू आहेस. तेव्हा मी तुला काय म्हणू. हे राजा, तू डोके, मान, पोट, पायामधील काय आहेस. हे सर्व अवयव तुझे आहेत. हे राजा, प्रयत्नपूर्वक विचार कर, मी कोण आहे म्हणजे तुला समजून येईल. मी या सगळ्यांपासून तू वेगळा आहे. आत्मा हा अशा प्रकारे बाकी सगळ्यांपासून वेगळा करता येईल. म्हणूनच त्याला मी म्हणजे अहम असे म्हणू शकाल. म्हणून असे सकाल. श्री पराशर म्हणाले, भारताच्या परमार्थाने युक्त बोलण्याने विनयाने झुकलेला राजा म्हणाला, हे विद्वान, तुमचे परमार्थमय बोलणे ऐकून माझे मन गुंग झाले आहे. ज्या ज्ञानाची दिशा तुम्ही मला दाखवली ती निश्चित असामान्य होय. ते तेथून ऐकून परमात्म्याने ज्ञान करून घेण्यास माझे मन अतिशय आतुर झाले आहे. तेव्हा ते मला सांगा. हेच विचारण्यासाठी मी कपिल मुनींकडे निघालो होतो. माझी खात्री आहे की महर्षी कपिलच माझे रूपात आलेले आहेत, म्हणून मी परमश्रेष्ठ गोष्टीचे मार्गदर्शन करा. भरत म्हणाले, हे राजा, तुला पुण्य मिळवायचे ज्ञान हेच आहे का परमार्थाचे ज्ञान. कारण दोन्ही गोष्ट भिन्न आहेत. राज्य पुत्र अशा कामना मनात बाळगून देवीची आराधना करणे, यज्ञ याग करणे या गोष्टी कामना बाळगणाऱ्याच्या दृष्टीने श्रेष्ठ होत. त्यासाठी तो जे करतो त्यांना त्याचे पुण्यच मिळते. त्या पुण्याचे फल म्हणून त्याला इच्छित गोष्ट मिळेल, मोक्ष मिळणार नाही. कोणतीही कामना न करता केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मोक्ष असते. जर काही इच्छा असेल तर तुम्ही जर कामना करत असाल ने विनाकर्म तुम्ही फक्त कर्माचे फल भोगत असणार, कर्म करत असणार तर मोक्ष असतो. म्हणून हे राजन, निसर्गाच्या इहलोकाच्या पलीकडील परमात्म्याचे चिंतन करावे, कारण त्यांच्यात विलीन होणे, मुक्ती होणे खरी श्रेष्ठ होय. हे राजा, धन, पुत्र, राज्य अशा सर्व गोष्टींना श्रेष्ठ समजून त्यांच्याकरता कार्य करण्याने परमार्थ साधत नाही, कारण त्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी त्या कायमच्या आपल्याकडे थोड्याच राहतात. तसेच यज्ञात हवन करताना अनेक वस्तू जळून नष्ट होतात, म्हणून यज्ञ देखील नष्ट होणारी गोष्ट आहे. या उलट परमार्थ ही कधीच नाश न होणारी गोष्ट आहे. परमात्मा आत्मा खरे, आत्म्याच्या परमात्म्याशी संयोग असतो हेही अशक्य आहे, कारण आत्मा काही कोणत्या द्रव्याशी एकरूप होऊ शकत नाही. आत्मा तर एकच आहे, तो सर्वांच्या पलीकडील होय, ज्ञानमय, शुद्ध, निर्गुण आहे. आपल्या व इतराच्या अनेक शरीरात असून आत्मा एकच आहे. हे विशेष ज्ञान म्हणजे परमार्थ होय. एकच असलेली हवा बासरीच्या निरनिराळ्या भोगातून बाहेर पडतात. निरनिराळे स्वर ऐकू येतात. बासरीमध्ये हवा एकच असते पण निरनिराळे स्वर ऐकू येतात. तसे हे परमा आत्म्याचे आहे. आपल्या आत्म्यामध्ये जो परमात्मा आहे तसे निरनिराळे
परमेश्वर आहे, आपण जशी इच्छा सांगितली, जसे आपले आहे तसे तो आपल्याला त्या इच्छेची प्राप्ती करून देतो. निरनिराळ्या जीवाच्या शरीरातून आपापल्या त्यांच्या भिन्नतेचा भास होतो. ही भिन्नता त्या शरीराच्या कर्मप्रवृत्तीने आलेली असते. अज्ञानाच्या आवरणामुळे आपल्याला ही भिन्नता दिसते. हे ऐकून राजा मनामध्ये विचार करू लागला. ही पराशर पुढे सांगू लागले, हे मैत्रिया, राजा गप्प बसलेला पाहून अद्भुत सिद्धाचे आणखी स्पष्टीकरण करण्यात भरत त्यास एक कथा सांगू लागला. पूर्वीची हकीकत आहे. ब्रह्मदेवाचा एक ऋभू नावाचा पुत्र होता. त्याला परमार्थाचे ज्ञान उपजत होते. निदान नावाचा पुलस्त ऋषीचा पुत्र या ऋभूचा शिष्य होता. एके दिवशी ऋभूला समजून आले की त्याच्या शिष्याला सर्व शास्त्राचे ज्ञान मिळून सुद्धा तो अद्वैतापासून दूरच राहील. देविका नदीकाठी पुलिस त्यांनी वसलेल्या वीरनगरात निदात राहत होता. बऱ्याच वर्षांनी त्याची भेट घेण्यासाठी ऋभू तेथे गेले. वैश्यदेव वगैरे नित्यकर्म उरकून निदात त्याच्या घराच्या दाराशी उभा राहिला. ते तेथे अतिथी येण्याची वाट पाहत होता. त्यावेळी त्याच्या नजरेस ऋभू पडले. त्यास अर्घ्य देऊन त्याने घरात आणले. त्यांचे हातपाय धुवून त्यांची पूजा केली. त्यांना आसनावर बसल्यावर त्यांना त्यास भोजन करण्याची विनंती केली. कोणते पदार्थ जेवणात आहेत असे त्यांनी विचारले. त्यावर निदान म्हणाला, हे विद्वान, 7 जव यांची खीर व गोड पुऱ्या केलेल्या आहेत. ते मला आवडणारे पदार्थ नव्हते. मला शिरा, खीर, ताक, पक्वाने असे स्वादिष्ट पदार्थांचे भोजन दे, असे ऋभू म्हणाले. त्यावर निदानाने शालिनीला तसेच अतिशय रुचकर पदार्थ करायला सांगितले. त्याच्या पत्नीने ते स्वादिष्ट पदार्थ रांधले. आपल्याला हवे असलेल्या पदार्थाचे जेवण ऋभूने केले. तेव्हा त्या निदानाने विचारले, हे विद्वान, अपार भोजन करून तृप्त संतुष्ट झालात का? आपले चित्त प्रसन्न झाले काय? त्यावर ऋभू म्हणाले, भुकेल्या माणसाचे तृप्त होतो. मला तर कधीच भूक लागत नसे, त्यामुळे मी तृप्त होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. जठरात अग्नी पेटला की भूक लागते. शरीरातील पाणी आटते तेव्हा तहान लागते. म्हणूनच भूक, तहान वगैरे देहाचे धर्म असतात. माझे नव्हे, मला कधीच भूक तहान न लागल्याने मी नेहमीच तृप्त संतुष्ट असतो. खरे तर तृष्टती, संतुष्टपणा हे देखील मनाचे धर्म होत. माझ्याशी, आत्म्याशी त्याची काहीच संबंध नाही. म्हणून त्या गोष्टी ज्याचे धर्म आहे त्यालाच हे प्रश्न विचार. त्यावर निदात म्हणाला, तुम्ही कोण आहात? कोठून आलात? कोठे चाललात? त्यावर ऋभू म्हणाला, मी म्हणजे आत्मा, सर्व काही व्यापून राहिलेलो आहो. म्हणून मी कोठला, कोण, कोठून आलो, कोठे चाललो वगैरे प्रश्नांना अर्थ नाही, कारण मी कुठेच जात नाही, येत नाही. खरे तर तू नव्हेस आणि मी नव्हे. मी तुझ्याकडे अन्न मागितले, पण रुचकर आणि बेचव अन्नात खरे तर काहीच फरक नाही. थोडा काळ जाताच थोड्या प्रकारच्या अन्नात भेदभाव उरत नाही. स्वादिष्ट पदार्थ शिळा झाला की बेचव नाही बनत. तसेच वेळ पडल्यावर बेचव अन्न आपण खातो, तृप्त होतो, म्हणजे बेचव पदार्थ चवदार नाही का होत? हे निदात पाहिल्यापासून अखेरपर्यंत नेहमी चवदार लागणारा पदार्थ कोणता ते सांग. मातीचे घर, मातीचे थर लिपून लिपून भक्कम बनवतात. त्याचप्रमाणे गहू, मूग, तूप, तेल, गूळ, फळे असे नश्वर अन्नकणांनी आपले नश्वर शरीर पुष्ट होत असते. ही गोष्ट लक्षात ठेवून तू रुचकर बेचव अशा कल्पना सोडून दे. तो भेद मांडणारे तुझे चित्त समदर्शी बनव, म्हणजे सर्व पदार्थ कठे समान नजरेने पहा. मोक्षाचा एकमेव उपाय म्हणजे समान दृष्टीने सर्व काही पाहू लागणे. ऋभूचे हे बोलणे ऐकून निदानाने त्यास प्रणाम केला. तो म्हणाला, हे प्रभू, आपण मजवर प्रसन्न व्हा. माझे कल्याण करायला आलेले आपण कोण आहात? आपल्या वाणीने माझा सर्व मोह दूर झाला आहे. त्यावर ते म्हणाले, मी तुझा गुरु ऋभू आहे. तुला सत असत यातील विवेक शोधणारी बुद्धी द्यावी, म्हणजेच मी आलो होतो. जो परमार्थ आहे तो मी तुला सांगितला आहे. मी आता जातो. या परमात्म्याचा तू विचार कर. या सर्व विश्वाला तू केवळ भगवान वासुदेवाचं रूप समज. विश्वातील सर्व गोष्ट थोडासाही भेद मानू नको. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप कर. जो कोणी वैशाख महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा वैशाख मासमध्ये नेहमी जप तप करत राहतो, त्याला रोजचे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा 108 वेळा जापले म्हणजे त्याला रोज ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते, असे सांगितले आहे. नृसिंह जयंती येत आहे, नारद जयंती येत आहे, तर या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं. नृसिंह जयंतीचे 108 विष्णूंच्या नामाचं स्मरण करायचं. लक्ष्मी चालिसा, लक्ष्मी चरित्राचे पठण करायचं. नृसिंह स्तोत्राचं पठण करायचं. तर असे जर आपण हिरण्यकश्यपूचा नृसिंह अवतार विष्णू भगवानांनी घेतलेला होता आणि हिरण्यकश्यपूचा वध केलेला. त्यानं सकाळ होती ना, दुपार होती ना, संध्याकाळ होती ना, रात्री होती ना, दिवस आहे ना, रात्र आहे ना, जमीन आहे ना, पाताल आहे ना, आकाश आहे, असा हिरण्यकश्यपूने वर मागितला होता की शिवशंभूपासून की मला असा वर दे. हिरण्यकश्यपूने सांगितलं होतं की मला असा वर दे की मी न जमिनीत, न पाताळात, न आकाशात, न दगडमध्ये, न कुठे, न अस्त्र न शस्त्र
कोणत्याही याच्याने माझा मृत्यू न येवो मला असा वर दे. तेव्हा शिवाने शिवजींनी तथास्तु म्हटलेले होते. तर त्या शिवजींनी जे तथास्तु म्हटले हिरण्यकश्यपूला, पण हिरण्यकश्यपूचा असा मृत्यू झाला, न दिवस न रात्र, न सकाळ न संध्याकाळ, न पाण्याच्या ठिकाणी, न सुक्या जागी. तर विष्णू भगवानांनी हिरण्यकश्यपूसाठी नृसिंह अवतार घेतला आणि नृसिंह अवतार घेऊन न सकाळ होती, न दुपार होती, न संध्याकाळ होती. आकाश एकदम शांत डगमगलेले होते त्यावेळेस. आणि आपल्या दोन्ही मांड्यांवर हिरण्यकश्यपूला घेतले. नृसिंह अवतार त्यांनी खंब्यामधून ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला सांगितलं की इथे या खंब्यामध्ये तुझा देव जय श्रीहरी जय श्रीहरी तू करतोस, तर याच्यात या खंब्यामध्ये आहे तुझा भगवान. तर त्या खांब्यामध्ये हिरण्यकश्यपूने लात मारली. त्या लात मारताच बरोबर हिरण्यकश्यपूसाठी विष्णू भगवान नृसिंह अवतार घेऊन प्रकट झाले आणि त्यांच्या मांडीवर घेऊन त्यांच्या नखांनी त्यांनी हिरण्यकश्यपूला वध केले, मारून टाकले. अशी ही हिरण्यकश्यपूसाठी भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेतलेला होता. विष्णू मोहिनी रूप घेतलेले. ते एकादशी गेली आता, तर ही एकादशी पण खूप महत्त्वाची होती. तर या दिवशी विष्णू भगवानांनी ज्यावेळेस 14 रत्न समुद्र मंथनामधून निघाले हलाहल, तर ज्यावेळेस 14 रत्न समुद्रातून निघाले त्यावेळेस अमृत कलश निघाला आणि हा अमृत कलश जर दानवांना दिला तर दानव हे अमर होतील. यासाठी त्यांना भुलण्यासाठी विष्णू भगवानांनी मोहिनी रूप घेतले आणि सर्व देवांना अमर करण्यासाठी अमृत पाजवले. आणि त्यातून एक दानवाने थोडासा अमृत पिऊन घेतले. तर राहू आणि केतू त्यांना 2 धड करून अलग केले. तर एक राहू आणि एक केतू आहे. तर या दिवशी विष्णू भगवानांनी मोहिनी रूप घेतले, म्हणून मोहिनी एकादशीला पण एवढं महत्त्व होतं. आता नृसिंह जयंती येत आहे, नारद जयंती येत आहे. हा वैशाख महिना म्हणजे अक्षय तृतीया गेली विष्णू भगवानांचा. हा महिना हा संपूर्ण विष्णू भगवानांचा आहे. जो कोणी आता मी नुसतं विष्णू विष्णू बोलते, तुम्ही श्रवण करताय, बोलण्यापेक्षा श्रवण केलेल्याचे पुण्यफळ जास्त होते. तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पुण्य मिळेल. तर विष्णू 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 असं सुद्धा म्हटलं आपण तरी महालक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. जर आपल्या नवऱ्याची कोणी तारीफ केली तर आपल्याला प्रसन्न वाटते. तशी लक्ष्मी मातेच्या पतीची जर आपण तारीफ केली, ओम नमो विष्णवे नमा, ओम नमो भगवते नमा, तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि धनधान्यामध्ये प्रगती करेल. तर आजचा व्हिडिओ एवढाच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कथा करूया. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही चुकी झाली असेल माझ्याने त्याबद्दल क्षमा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री मा.